गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माँ फातिमा शेख आणि भारतातल्या सर्व महामानवांना माझं कोटी-कोटी आजच्या बांद्रा पूर्व इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्व आयोजकांचं हार्दिक अभिनंदन। विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मुंबईचे लढवय्ये नेते माननीय कैलास जयस्वालजी, कार्याध्यक्ष अय्याज भाई, महिला महाराष्ट्र महासचिव करुणाताई, माननीय वाघमारे जी, आशीष भाई, ये सबका नाम नहीं ले पाती हूँ। अच्छा, हिंदी में बात करूँ या मराठी में? पहले बताइए। थोड़ा मिक्स करें, दोनों थोड़ा मिक्स रहे। हाँ, मंचावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर झाली। आमचे मोरिया भाई यांनी मला सरप्राईज दिले की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही अशाच प्रकारे व्हायला पाहिजे। त्यांनी संविधान दिलं, एवढंच नाही तर आपली उद्देशिका वाचून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। अतिशय छान उपक्रम राबवला गेला आणि असा उपक्रम प्रत्येक कार्यक्रमात आपण इथून पुढे केलं राबवूया। इथे काही मुद्दे मी मांडणार आहे कारण भाषण आपल्याला करायचं नाही। पहिला मुद्दा हा आहे, एक महत्त्वाचा मुद्दा की आता आपण रोज सोशल मीडियावर बघतोय की 21 ऑगस्ट भारत बंद हे जाहिरात चालू आहे, परंतु बंधू आणि भगिनींनो, आपण आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते आहोत। जोपर्यंत आपला नेता अपने लिया जो संविधान की प्रतिज्ञा हमने पढ़ी है, बस ज्यादा कुछ नहीं कहूंगी। यही चाहूंगी कि आज के बाद जो भी कार्यकर्ता सम्मेलन या एएसपी का कोई भी प्रोग्राम हो, ये संकल्प चले जाए, मन्नत पत्थर पर सिंदूर पोतकर उसे तेल में डुबोकर जिसे समझ लिया जाता है देवता, वह असल में होता है पत्थर। मन्नत मांगते काटते बकरा, करे हलाल चढ़ावा चढ़ावे। पत्थरों पर पुत्र का जन्म होने पर यदि पत्थर पूजने से मिलते बच्चे, तो फिर व्यर्थ है नर नारी क्यों रचते हैं शादी। सावित्रीबाई फुले। स्टेशनला जातो आणि पोलिसां कलम लावताना पोलिसही टाळाटाळ करतात, त्यावेळेला आम्हाला पोलिसांना सांगायचं असतं की याला हा कलम लागतो। म्हणजे काय की पोलिसांना कळतं की बाबा संविधानाचे अभ्यासक आहेत। जेव्हा आम्ही संविधानाचे अभ्यासक तेव्हा त्यांना कळतं ना, तेव्हा ते सुद्धा चुकीचे कलम आपल्यावर लावत नाहीत। त्यामुळे आपण संविधान जर आपल्यासाठी आहे तर त्याचा वापर आपण स्वतः केला पाहिजे। त्यामुळे संविधान सगळ्यांनी वाचा, संविधानातले सगळे कलम सगळ्यांनी पाठ करा। आता आणखी एक गोष्ट घडली की संविधानातले बरेचसे कलम चेंज केले म्हणजे आता 376च्या जागी 120 वगैरे लावला है। मैं आप लोगों का आभार प्रकट करता हूं कि इस कार्यक्रम में आके बहुजन भाईचारा बनाए एवं कार्यकर्ता सम्मेलन में आके इस कार्यकर्ता सम्मेलन को सफल बनाए। मैं आप लोगों का तहे दिल से धन्यवाद करता हूँ, आभार करता हूँ। जय 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 भीम, जय 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 भीम, आजाद समाज पार्टी जिंदाबाद, आजाद समाज पार्टी जिंदाबाद, भाई एडवोकेट चंद्रशेखर आजाद जिंदाबाद, भीम आर्मी जिंदाबाद, भीम आर्मी जिंदाबाद, भाई कैलाश जयस्वाल जिंदाबाद, हमारी बड़ी बहन नेहाताई सिंधे जिंदाबाद। आप लोगों का तहे दिल से धन्यवाद इस कार्यक्रम में आने के